विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा केवळ एकाच पद्धतीने कसा ठरविता येईल हे शिकणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेल एसए अकॅडमीला सबस्क्राईब करा. अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरविण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात, जसे की छेद समान असेल अपूर्णांकाचा तर अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असतो. नियम दुसरा असेल, अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. म्हणजे समान छेद असतील तर अंश मोठा अपूर्णांक मोठा, अंश समान असेल तर ज्याचा छेद मोठा आहे तो अपूर्णांक लहान राहतो. नंतर ज्या अपूर्णांकाच्या अंश व छेदातील फरक समान असेल त्यांमध्ये छेद मोठा असेल तर ज्या अपूर्णांकाचे अंक मोठे असतात तो अपूर्णांक मोठा असतो. अंश मोठा असेल तर ज्या अपूर्णांकाचे अंक लहान असतात तो अपूर्णांक मोठा असतो. असेच अनेक नियम आहेत जे वापरून आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. परंतु हे सर्व नियम जर तुम्हाला लक्षात ठेवायचे नसतील तर फक्त एकच नियम वापरून तुम्ही अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवू शकता. कसा ते आपण पाहूयात. समजा दोन अपूर्णांक आहेत आपल्याकडं, ए भागिले बी आणि सी भागिले डी. आता ह्या दोन अपूर्णांकांमध्ये लहान मोठेपणा कसा करायचा? तिरकस गुणाकार करायचा. ए गुणिले डी आणि बी गुणिले सी. याच्यामध्ये जर ए गुणिले डी मोठा आला बी गुणिले सी पेक्षा तर ए भागिले बी हा सी भागिले डी पेक्षा मोठा असतो. म्हणजे जर इकडचा मोठा आला तर इकडचा पूर्णांक मोठा असणार. जर बी गुणिले सी मोठा आला तर सी भागिले डी हे मोठा असणार. आणि ए गुणिले डी पेक्षा बी गुणिले सी मोठा आला तर काय होणार? ए भागिले बी पेक्षा मोठा कोण असणार? सी भागिले डी. अशा प्रकारे आपण फक्त तिरकस गुणाकार करून या पूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. मग यामध्ये अंश समान असतील तरी देखील आपण ही पद्धत वापरू शकतो. छेद समान असतील तरी ही पद्धत वापरून आपण उत्तर काढू शकतो, किंवा त्यांच्यातील फरक समान असेल तरी देखील या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येते. म्हणजेच अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी फक्त तुम्ही तिरकस गुणाकाराची ट्रिक जरी लक्षात ठेवली तरी तुम्ही तो लहान मोठेपणा इझिली ठरवू शकता. इतर फॉर्म्युलेच अंश मोठा असेल, छेद मोठा असेल, त्यांच्यातील फरक समान असेल हे लक्षात ठेवण्याची गरजच नाही. आणि लक्षात ठेवलंच तर ते आणखी बेटर राहणार आहे. आता यावरील आपण 2021 ते 2024 पर्यंत विचारले गेलेले प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न अहिल्यानगर SRPF 2023 साली विचारलाय. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता हे चारही अपूर्णांक पहा आणि यातील दोन अपूर्णांक उचला पहिले. मग 5/2 आणि 13/6 घेतला आपण. आता आपली ट्रिक वापरा. 5 गुणिले 6 आणि 13 गुणिले 2. 6 30, 13 दुणे 26. लहान विचारलाय, मग यातला लहान कोणता आहे? 26 लहान आहे, 30 मोठा आहे, बरोबर. मग 5/2 पहिला अपूर्णांक 5/2 हा 13/6 पेक्षा काय झाला? मोठा झाला. म्हणजे लहान कोणता आला? 13/6. मग आता पुढला जो अपूर्णांक आहे आपल्याला लहान विचारला त्यामुळे लहान कन्सिडर करायचा. मग 13/6 याचं कंपॅरिझन 9/4 सोबत करा. मग 13 गुणिले 4 आणि 9 गुणिले 6. 13 52, 9 54. यात मोठा कोण आहे? 54 मोठा आहे. म्हणजेच 13/6 पेक्षा 9/4 याचं उत्तर काय असणार आहे? मोठं असणार आहे. मग इथं पुन्हा 13/6 काय मिळाला? लहान मिळाला. आता 13/6चं कंपॅरिझन उरलेल्या अपूर्णांकाशी करा. 13/6 7/3. 13 39. 6 7 42. बरोबर. यामध्ये मोठा कोण आहे? 42 मोठा. म्हणजेच 13/6 पेक्षा 7/3 मोठा असणार आहे. म्हणजेच लहान कोण आला? 13/6 आला. शेवटच्या उत्तरामध्ये आपल्याला लहान कोणता मिळालेला आहे? 13/6. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 2, 13/6. आता पहा, याच क्वेश्चनचं उत्तर तुम्ही दशांश अपूर्णांक करून किंवा इतर ट्रिक वापरून देखील काढू शकता. पण दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना भागाकार करावा लागतो आणि भागाकारापेक्षा गुणाकार करणं सोपं जातं. ही एकच पद्धत तुम्ही लक्षात ठेवा. या पद्धतीने तुम्ही सर्व प्रकारची उदाहरणे सोडवू शकता. पुढील क्वेश्चन धुळे पोलीस 2023 व नवी मुंबई पोलीस 2021 साली विचारलाय. काय प्रश्न? पुढीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात लहान आहे? इथे पण त्याच प्रकारचा प्रश्न आहे. मग आपण 7/2 16/5, 7/2 घेतला, 16/5 घेतला. आता यामध्ये तिरकस गुणाकार करा. 7 पंचे
35, नंतर 16 गुणिले 2 32. यामध्ये लहान कोण आहे? 32 आहे, बरोबर. म्हणजे इकडचा अपूर्णांक लहान, 35 मोठा. मग 7/2 हा 16/5 पेक्षा काय झाला? मोठा झाला. आपल्याला काय विचारलंय? लहान. म्हणजे 16/5चं कंपॅरिझन पुढच्या अपूर्णांकाशी करायचं. 16/5 19/6. आता यामध्ये 16 गुणिले 6 96, 19 गुणिले 5 येतं 95. आता यामध्ये लहान कोण आहे? 95, म्हणजे 96 मोठा आहे, त्यामुळे 16/5 हा 19/6 पेक्षा मोठा. म्हणजेच लहान कोण आला इथं? 19/6 आला. आता 19/6 आणि 22/7 याचं कंपॅरिझन करायचं. 19 गुणिले 7 करा 133, 22 गुणिले 6 132. आता यामध्ये मोठा कोण आहे? 133 मोठा आहे. म्हणजेच 19/6 हा 22/7 पेक्षा काय मोठा आहे. यात लहान कोण आला? 22/7 आला, बरोबर. म्हणजे ऑप्शन 4 22/7 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. जर तुम्ही ही पद्धत वापरून जास्त एक्झाम्पल सोडवले तर हे सर्व करायची पण तुम्हाला गरज नाही. अगदी इझिली तुम्ही पटकन उत्तर काढू शकता. पुढील क्वेश्चन गोंदिया पोलीस 2024 साली विचारलाय. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता या क्वेश्चन मध्ये बघा, याचे ना अंश समान आहे, ना छेद समान आहेत, किंवा अंश आणि छेदातील फरक समान आहे, आणि अंक तर खूप मोठे मोठे आहेत. मग अशा वेळेस विद्यार्थी डायरेक्ट दशांश अपूर्णांकाकडे जातात. मग 217 भागिले 339 करणं किंवा 221 भागिले 335 करणं, हे जे आहे हे करताना खूप वेळ जाऊ शकतो. मग जी ट्रिक आहे आपली ती वापरा. आता पाहिजे 339 आणि 339 सेम आहे, बरोबर. मग छेद समान आहेत. मग 217 भागिले 339 आणि 222 भागिले 339 यामध्ये मोठा कोण येणार? साहजिक 222/339 मोठा असणार, बरोबर. कारण अंश 217 222 मोठा आहे आणि छेद तर समानच आहे, त्यामुळे 222 भागिले 339 मोठा आला. आता इथे पण 335 आणि 335 आहे. मग यामध्ये मोठा कोणता असणार? 221 भागिले 335, 214 भागिले 335 यामध्ये मोठा कोण येणार? 221 भागिले 335 येणार, बरोबर. आता इथे हा मोठा मिळाला आणि यामध्ये हा मोठा मिळाला. आता या दोन्हींचं कंपॅरिझन करा. मग 222 भागिले 339 आणि 221 भागिले 335 याचं कंपॅरिझन करूयात. मग 222 गुणिले 335 करायचं आणि 221 गुणिले 339 करायचं. मग 222 गुणिले 335 करा, त्याचं उत्तर येतं 74,370 आणि 221 गुणिले 339 याचं उत्तर येतं 74,919. आता या दोन्हींमध्ये कम्पेअर करा. यात मोठा कोण आहे? 74,919. म्हणजेच 222 भागिले 339 आणि 221 भागिले 335 यांमध्ये मोठा कोण असणार आहे? 221 भागिले 335. इतक्या इझिली तुम्ही या क्वेश्चनचं उत्तर काढू शकता. त्यामुळे ऑप्शन 2 221 भागिले 335 हा यातील सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. पालघर पोलीस 2024 साली विचारलाय. यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 4/7, 3/7, 5/7, 2/7. आता पहा, यामध्ये सगळीकडे छेद समान आहे आणि छेद समान आहे याचा अर्थ अपूर्णांकामध्ये अंश जिथं मोठा असेल तो अपूर्णांक काय असणार? मोठा असणार आहे. हे साधं नॉलेज आहे, कारण A/B आणि C/D त्याच्यामध्ये आपण लहान मोठेपणा ठरवण्यासाठी छेद समान करतो, बरोबर. आणि छेद समान केल्यानंतर अंशाचंच कंपॅरिझन करतो. म्हणजे जो अंश मोठा तो अपूर्णांक काय असणार आहे? मोठा असणार आहे. किंवा जर तुम्हाला असं जमत नसेल तर डायरेक्ट करा. 4 गुणिले 7 7 चोक 28, 7 त्रिक 21 यामध्ये मोठा कोण आला? 4/7 मोठा आला, बरोबर. कारण का 28 21 पेक्षा मोठा आहे. मग 4/7 आणि 5/7चं कंपॅरिझन करा. 4/7 28, नंतर 7/5 35 यामध्ये मोठा कोण आला? 35, म्हणजेच 5/7 मोठा आला. आणि 5/7 आणि 2/7चं कंपॅरिझन करा. 5/7 35, 7/2 14 यामध्ये मोठा कोण आहे? 35, म्हणजेच 5/7 हा पूर्णांक मोठा आहे. पुढील क्वेश्चन गोंदिया पोलीस 2023 तसेच नाशिक शहर पोलीस 2024 साली विचारलाय. खालीपैकी कोणत्या अपूर्णांक पर्याय संख्या बरोबर उतरत्या क्रमाने आहेत? उतरता क्रम विचारलाय. आता पहा, 5/7, 9/11, 7/9, 3/5 ह्याच सगळ्या पर्यायांमध्ये आहेत. आता ह्यांचा उतरता क्रम ठरवायचा आहे. इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, 5/7 नंतर 9/11 नंतर 7/9
3/5. यामध्ये तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे, 9 आणि 11 मध्ये 2चा फरक आहे, 7 आणि 9 मध्ये 2चा फरक आहे, 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. म्हणजे फरक समान आहे, बरोबर. फरक समान आहे आणि अंशापेक्षा छेद मोठा आहे. इथं पण अंशापेक्षा छेद मोठा, छेद मोठा, इथं पण छेद मोठा. मग फरक समान आहे आणि छेद मोठा आहे, तर जे अंक मोठे असतात तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो. आता 9 आणि 11 इथे मोठा आहे, म्हणजे 9 आणि 11 येणार. नंतर याच्यापेक्षा लहान कोण असणार? 7/9 असणार, बरोबर. नंतर 5/7 असणार आणि नंतर 3/5 असणार, बरोबर आहे. 9/11 हे अंक मोठे आहेत, नंतर 7/9 मोठे आहेत, नंतर 5/7 मोठे आहेत, नंतर 3/5 मोठे आहेत. म्हणजेच उतरता क्रम लिहायचा असेल तर सर्वात प्रथम येणार 9/11, नंतर 7/9, 5/7 आणि 3/5. करायचे एक ऑप्शन मध्ये 9/11, 7/9, 5/7, 3/5. त्यामुळे ऑप्शन 4 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. आता या पद्धतीने तुम्हाला काढायचं नसेल, ही पद्धत तुम्हाला येत नसेल, तर आपण जी पद्धत वापरली त्या पद्धतीने कसं काढायचं पाहूयात. 9/11 आणि 7/9 यामध्ये ठरवा कोणता मोठा आहे. मग आता 9 गुणिले 9 81, 11 7 77, 81 मोठा आला, बरोबर. म्हणजेच 9/11 हा 7/9 पेक्षा काय झाला? मोठा आला. आता 9/11 यामध्ये मोठा आला, मग 7/9 राहिलाय. मग 7/9चं कंपॅरिझन 5/7 सोबत करा. यांच्यामध्ये कोणता मोठा येतो ते पाहूयात. 7 7 49, 9 5 45. यांच्यामध्ये कोण मोठा आला? 7/9. म्हणजे 7/9 हा 5/7 पेक्षा काय मोठा आहे. आता 5/7 आणि 3/5 यांचं कंपॅरिझन करा. 5 5 25, 7 त्रिक 21. यामध्ये मोठा कोण आहे? 5/7. आता मिळालं तुम्हाला उत्तर 9/11 हा 7/9 पेक्षा काय मोठा आहे आणि 7/9 हा 5/7 पेक्षा काय मोठा आहे. नंतर 5/7 हा 3/5 पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडू शकता किंवा तसं पण सोडू शकता. जी पद्धत इझी वाटेल त्या पद्धतीने सोडवा. पुढील क्वेश्चन गडचिरोली चालक 2021 साली विचारलाय. पुढीलपैकी चुकीची जोडी निवडा. आता चुकीची जोडी विचारली 4/5 आणि 1/2चं कंपॅरिझन. 4 दुणे 8, 5 एके 5. मोठा कोण दिलाय त्यांनी? 4/5 आहे. 8 मोठा आहे, त्यामुळे 4/5 मोठा येणार, म्हणजे बरोबर आहे. नंतर 2/3 1/2. तिरकस गुणाकार 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 1 3. मोठा कोण आहे? 4 मोठा, त्यामुळे 2/3 मोठा, म्हणजे हे पण बरोबर आहे. नंतर 1/3 1/2, 1 गुणिले 2 2, 1 गुणिले 3 3. यामध्ये मोठा कोण आहे? 3, म्हणजेच 1/2 मोठा आहे. इथे दिलाय का 1/2 मोठा? नाही, 1/3 मोठा दिलाय, म्हणजे हीच चुकीची जोडी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 असणार आहे. आता हे चेक करून बघू आपण. 6 दुणे 12, 1 गुणिले 7 7. यामध्ये मोठा कोण आहे? 12, म्हणजेच 6/7 मोठा आहे, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही अगदी इझिली काढू शकता. पुढील क्वेश्चन अहिल्यानगर पोलीस 2023. पुढीलपैकी कोणता अपूर्णांक लहान आहे? आता यामध्ये तुम्ही निरीक्षण केलं तर 11/13 इथं 13 आहे, इथं 13 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे. म्हणजेच काय? ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणं आपल्याला इझी जाईल. त्यामुळे आधी या दोन यांच्यामध्ये ठरवा कोणता लहान आहे, नंतर या दोन यांच्यामध्ये कोणता लहान आहे ते ठरवा आणि मग त्यांच्यामधून जो लहान येतील त्यांच्यात लहान मोठेपणा ठरवा. मग 11/13 आणि 13/17 आहे. यामध्ये 11 गुणिले 17 याचं उत्तर येतं 187. 13 गुणिले 13 याचं उत्तर येतं 169. आता यामध्ये लहान कोण आहे? 169 आहे, म्हणजेच 187 मोठा आहे, बरोबर. आपल्याला विचारलंय काय? लहान अपूर्णांक हवाय, म्हणजेच 11/13 13/17 यामध्ये मोठा कोण आला? 11/13. लहान विचारलाय त्यामुळे 13/17 घ्या. आता या दोन्हींमध्ये ठरवा. 7/9 5/7, 7 7 49, 9 5 45. मोठा कोण आहे? 49, म्हणजे 7/9 हा 5/7 पेक्षा काय आला? मोठा आला. यातला अंक कोण आला? 5/7. यातला अंक कोण आला? 13/17. लहान विचारलाय, बरोबर. मग आता 13/17 आणि 5/7 यांचं कंपॅरिझन करा. 13 गुणिले 7 किती येतं? 91. 17 गुणिले 5 85. यामध्ये मोठा कोण आहे? 91, म्हणजेच 13/17 हा मोठा आला 5/7 पेक्षा, बरोबर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. आणि जर तुम्हाला असं जमलं नाही तर डायरेक्ट दशांश काढावे लागतील, ज्यात वेळ जातो. म्हणजेच 11/13 तुम्हाला करायचंय. भागाकार करण्यापेक्षा गुणाकार करणं सोपं आहे. पुढील क्वेश्चन अमरावती चालक 2021 साली विचारलाय. पुढीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे?
आता या अपूर्णांकांकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की याचा अंश समान आहे. मग ज्या अपूर्णांकांचा अंश समान असतो त्या अपूर्णांकांमध्ये जो छेद लहान तो अपूर्णांक मोठा राहतो. मग आपल्याला मोठा विचारलाय, यामध्ये छेद कोणता लहान आहे? 5. त्यामुळे ऑप्शन 4 हे इक्वेशनचे बरोबर उत्तर आहे. किंवा ही ट्रिक तुम्हाला माहित नाही, आधी 1/11 1/8 यांचं कंपॅरिझन करा. 1 × 8 8, 1 × 11 11. यामध्ये मोठा कोण आहे? 11. म्हणजेच 1/8 मोठा आला. मग 1/8 आणि पुढील 1/13 यांचे कंपॅरिझन करा. 1 × 13 13, 1 × 8 8. यामध्ये मोठा कोण आहे? 13. त्यामुळे 1/8 मोठा आला. मग 1/8 आणि पुढील उरलेला 1/5 यांचं कंपॅरिझन करा. 1 × 5 5, 1 × 8 8. यामध्ये मोठा कोण आला? 8. म्हणजेच 1/5 हा पूर्णांक मोठा असणार आहे. त्यामुळे ऑप्शन 4 हे इक्वेशनचे बरोबर उत्तर आहे. तो नियम लक्षात ठेवा किंवा अशा पद्धतीने सोडून उत्तर तुम्ही काढू शकता. पुढील क्वेश्चन धुळे पोलीस 2024 साली विचारलाय. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक विचारलाय. मग अंश सर्व समान आहेत. ज्या अपूर्णांकांमध्ये समान अंश असतात त्यांचा छेद मोठा असेल तर तो अपूर्णांक काय असणार? लहान असणार. यामध्ये छेद कोणता मोठा आहे? 44 मोठा आहे. त्यामुळे ऑप्शन 4 हे इक्वेशनचं बरोबर उत्तर आहे. किंवा डायरेक्ट ती पद्धत आपण काढू शकतो आपण तिरकस गुणाकार. 14/41 14/42. आता यामध्ये 14 × 42 आणि 14 × 41. आता यामध्ये मोठा कोण येणार? 14 × 42 येणार. बरोबर. म्हणजे 14/41 हा 14/42 पेक्षा काय झाला? मोठा झाला. आपल्याला विचारलंय लहान. लहान कोणाला? 14/42. मग 14/42चं कंपॅरिझन 14/43 सोबत करा. 14 × 43 आणि इकडे 14 × 42. यामध्ये मोठा कोण आला? 14 × 43. म्हणजेच 14/42 हा 14/43 पेक्षा काय झाला? मोठा झाला. म्हणजेच लहान आला 14/43. आणि 14/43चं कंपॅरिझन 14/44 सोबत करा. 14 × 44 आणि इकडे 14 × 43. यामध्ये मोठा कोण आहे? 14 × 44. म्हणजेच 14/43 हा 14/44 पेक्षा काय मोठा आहे. क्रम महत्वाचा आहे. इकडचा मोठा असेल तर हा पूर्णांक मोठा येणार. मग आता यामध्ये 14/43 मोठा आला म्हणजेच लहान कोण आहे? 14/44. शेवटचा मिळाला 14/44. कोणतीही पद्धत वापरून तुम्ही हा क्वेश्चन सोडू शकता. पुढील क्वेश्चन नागपूर SRPF 2023 साली विचारलाय. पुढीलपैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता? तसाच आहे. 2/5 5/8 आहे. 4/7 7/11 आहे. पहिले ह्यांच्यातलं कंपॅरिझन सोडवा. जे सोडवायला इझी जाईल. मग 2/5 आणि 5/8 मध्ये 2/5 5/8 2 × 8 16 5 × 5 25. मोठा विचारलाय. यात मोठा कोणाला? 25 मोठा. म्हणजेच 5/8 मोठा आला. नंतर 4/7 आणि 7/11चं करा. 4/7 7/11 4 × 11 44 7 × 7 49. यात मोठा कोण आहे? 49. म्हणून यात मोठा कोण आला? 7/11. आता ह्या दोन्हींचं कंपॅरिझन करा. 5/8 7/11 11/5 55 8/7 56. यामध्ये मोठा कोण आला? 56. म्हणजेच 7/11 मोठा आला. त्यामुळे ऑप्शन 3 हा यामधील सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. पुढील क्वेश्चन मुंबई चालक 2024 साली विचारलाय. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 14/14 11/12 5/8 3/5. आता यामध्ये 14/14 11/12 यांचं कंपॅरिझन करून घ्या. 14 × 12 आणि इकडे 14 × 11. मोठा विचारलाय. बरोबर. म्हणजे हा मोठा आला. त्यामुळे 14/14 हा 11/12 पेक्षा काय झाला? मोठा आला. मग मोठा उचला 14/14. याचं कंपॅरिझन 5/8 सोबत करा. 14 × 8 आणि 5 × 14. मोठा कोण असणार? 14 × 8 मोठा. म्हणजेच पुन्हा 14/14 मोठा आला. बरोबर. आता 14/14 उचला परत आणि याचं कंपॅरिझन 3/5 सोबत करा. मग 14 × 5 गुणाकार करायची पण गरज नाही. आणि 14 × 3 यामध्ये मोठा कोण आहे? 14 × 5. म्हणजेच 14/14 ग्रेटर दॅन 3/5. म्हणजेच 14/14 हाच मोठा पूर्णांक आहे. म्हणजेच 14/14 हा या सर्व पूर्णांकातील मोठा पूर्णांक आहे. पुढील क्वेश्चन सोलापूर ग्रामीण चालक 2021 साली विचारलाय. पुढीलपैकी कोणता पूर्णांक मोठा आहे? आता पहा, या सगळ्या पूर्णांकांमध्ये छेद समान आहे. आणि छेद समान म्हणजे ज्याचा अंश मोठा असतो तो पूर्णांक काय येतो? मोठा येतो. त्यामुळे ऑप्शन 3 ह्या इक्वेशनचे बरोबर उत्तर आहे. आणि तसं जमत नसेल तर डायरेक्ट कंपॅरिझन करा. 4 × 7
नंतर 3 गुणिले 7. यामध्ये मोठा कोण येणार? पहिला येणार, म्हणजे 4/7 मोठा आला यामध्ये. आता 4/7चं कंपॅरिझन 5/7 सोबत करा. यामध्ये मोठा 4 गुणिले 7, नंतर 5 गुणिले 7. यामध्ये मोठा कोण आला? 5 गुणिले 7 आला, म्हणजेच 5/7 मोठा असणार. नंतर 5/7चं कंपॅरिझन 2/7 सोबत करा. 5 गुणिले 7, 2 गुणिले 7. यामध्ये मोठा कोण आहे? 5 गुणिले 7 मोठा आहे, म्हणजेच 5/7 मोठा आलेला आहे. त्यामुळे ऑप्शन 3 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन पुणे SRPF 2024 साली विचारला, यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता 6/8, 6/10, 6/14, 6/20. यामध्ये अंश समान आहे, म्हणजेच ज्याचा छेद लहान, अंश समान असेल तर छेद लहान असेल तो पूर्णांक मोठा येतो, आणि छेद मोठा असेल तो पूर्णांक लहान येतो. मी ते लहान विचारलंय, याचा छेद मोठा आहे म्हणजे 6/20 हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. किंवा तुम्ही ती पद्धत वापरून पण काढू शकता. 6 गुणिले 10, 6 गुणिले 8 करायचं. मग यामध्ये 6/10 आणि 6/8 यामध्ये कोणता लहान येईल ते ठरवायचं. अशा प्रकारे पण तुम्ही हे एक्झाम्पल सोडवू शकता. अशा प्रकारे आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा केवळ एकाच पद्धतीने आपण कसं ठरवू शकतो हे पाहिले. जर तुम्हाला इझिली सोडवायचे असतील तर तुम्ही ट्रिक आपण लक्षात ठेवू शकता, परंतु ज्यावेळी ट्रिक कामाला येत नाही त्यावेळी ती पद्धत वापरून तुम्ही ते एक्झाम्पल इझिली सोडवू शकता. त्यावेळी फक्त एकच ट्रिक वापरायची तुम्हाला. 2 अपूर्णांक आहेत, त्यांचा तिरकस गुणाकार करायचा. A गुणिले D, B गुणिले C. यामध्ये जो मोठा येईल त्या बाजूचा अपूर्णांक मोठा राहणार. ही एकच ट्रिक वापरून तुम्ही सर्व अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल SA अकॅडमीला सबस्क्राईब करा.